हेडलाईनचा आढावा घेतल्यानंतर आता आपण मुंबई महानगरपालिका त्यासोबतच इतर महानगरपालिकांच्या अनुषंगाने कुठल्या घडामोडी घडतायत याचा आढावा घेऊया मुंबई महापालिकांचा महासंग्राममधून। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांच्यात मुंबईतील जागा वाटपाबाबत चर्चा सुरू होत्या। अखेर आज वंचितचे नेते आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा केली। वंचितला काँग्रेसकडून 62 जागा देण्यात आल्या, त्यामुळे उर्वरित जागा काँग्रेस आणि मित्रपक्ष लढणारे वंचित आणि काँग्रेसच्या आघाडीची ही नवी सुरुवात असून भाजपला हरवण्यासाठी एकत्र आल्याचं यावेळी बोलताना काँग्रेस आणि वंचितनं स्पष्ट केलं। दोन्ही पक्षांच्या जवळ तीच करुणा आहे। समता, बंधुता, सामाजिक न्यायाची, स्त्री पुरुष समानताची ही भूमिका आहे आणि संविधानिक मूल्यांना कुठल्याही परिस्थितीत आम्ही त्याच्याशी तडजोड करणार नाही ही ठाम भूमिका ही काँग्रेसची आणि अर्थातच वंचित बहुजन आघाडीची आहे। त्यामुळे आम्ही दोन्ही जे आहोत ही नैसर्गिक आघाडी आमची आज या ठिकाणी होत आहे, याबद्दल निश्चित आनंद आहे। खरं तर दादा 2014 मध्येच हा योग घडून आला असता तर देशाच्या आणि महाराष्ट्राच्या मानगोटीवर भाजप बसलं नसतं, पण आज ही एक नवीन सुरुवात झाली आहे। नक्कीच भाजपला रोखण्यासाठी हा जो निर्णय पक्षाच्या वतीने घेण्यात आला आहे, भारतीय जनता पक्षाच्या जातीवादी आणि देशविघातक अशा या विचारसरणीच्या पक्षाला रोखण्यासाठी ही एक पाऊल वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उचलण्यात आलेलं आहे। कुणाच्या कितीही जागा आघाड्या झाल्या तरीही मुंबई महापालिकेवर सेना भाजपचाच भगवा फडकेल असा विश्वास मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला। मी याच्यामध्ये एवढंच सांगतो, कोणाच्याही किती आमच्यासमोर आघाड्या झाल्या तरी माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर, मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचाच भगवा फडकेल। मुंबई महापालिकेसाठी काँग्रेस आणि वंचितची आघाडी झाल्यानं दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून ठाकरे बंधूंसोबत जाण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं कळतंय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ठाकरेंकडून 10 जागा देण्याला संमती आहे, मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून आणखी 6 जागा पदरात पाडून घेण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू आहेत। आज संध्याकाळपर्यंत वाटाघाटी संपवण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रयत्न सुरू राहतील। ठाकरे बंधूंसोबत आघाडीची गणितं न जुळल्यास पर्यायी व्यवस्था काय असू शकेल याचा बी प्लॅन देखील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून तयार करण्यात आलेला आहे। मुंबई महापालिकेसाठी राष्ट्रवादीनं मागितलेल्या काही जागा आम्ही त्यांना देऊ शकलो नाही अशी माहिती ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी दिली। तर काँग्रेस आमच्यासोबत यावी अशी आमची आणि राज ठाकरेंची इच्छा होती असं राऊत म्हणाले। मात्र केवळ मनसेसोबत असल्यानं काँग्रेसनं आघाडी न करणं हे योग्य नसल्याचं राऊत म्हणाले। त्या प्रस्तावाचा प्रश्न नाही, त्यांनी आमच्याकडे ज्या जागा मागितल्या त्यापैकी बऱ्याचशा जागा आम्ही त्यांना देऊ शकलो। ते सांगतील ना, मी कशाला सांगू? जयंतराव सांगतील किंवा शशिकांतराव शिंदे सांगतील, ते सांगतील। एकमत का झालं नाही? आम्ही काँग्रेसला त्यांना हव्या असलेल्या जागा द्यायला तयार होतो। काँग्रेसला ज्या जागा हव्यात, जे काँग्रेसचे बालेकिल्ले आहेत ते देण्यासंदर्भात आमच्यात एकमत होतं। स्वतः राज ठाकरे यांची सुद्धा तीच भूमिका होती, सगळ्यांनी एकत्र राहावं। पण राज ठाकरे आहेत म्हणून आम्ही नाही, ही भूमिका योग्य नाही। आम्हाला भारतीय जनता पक्षाच्या राक्षसांचा पराभव करायचा। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये मुंबईतल्या काही मोजक्या जागांवर अजूनही रस्सीखेच सुरू आहे। दादर प्रभादेवीतील वॉर्ड मिळावे म्हणून दोन्ही पक्षाचे पदाधिकारी इच्छुक आहेत, त्यामुळे उमेदवारांची यादी जाहीर करण्यासाठी मनसेकडून सावध भूमिका घेण्यात आली। आज कार्यकर्ते पदाधिकारी यांची मनधरणी करून उमेदवारांची यादी जाहीर करण्याची शक्यता आहे। शिवसेना मनसेत जागांवरून तिढा नाही अशी माहिती खासदार संजय राऊतांनी दिली। जागांचा फरक पडणार नाही असं राज ठाकरेंनी वरळीत सांगितल्याचं राऊत म्हणाले। आज प्रत्येकाला एबी फॉर्म दिला जाईल अशी माहिती देखील राऊतांनी दिली। मनसे आणि शिवसेनेच्या बैठका या होतच असतात। राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या बैठका सुरू आहेत। आमचे लोक राजसाहेबांना भेटायला जातात, मनसेचे लोक मातोश्रीवरती येतात। त्यात नवीन काय आहे बैठका? आणि कोणताही तिढा वगैरे नाही। कशाला पाहिजे किती जागा? आमच्या दोघांमध्ये किती जागा विषयच नाही आहे, हे स्वतः माननीय राज ठाकरे यांनी वरळीतल्या पत्रकार परिषदेत सांगितलं।
जागा किती आणि आकडा किती ह्याच्यामध्ये कोणीच पडत नाही. शेवटी जे काही राहणार आहे ते शिवसेना मनसे या एका कुटुंबात राहणार आहे. राज उद्धव ठाकरेंच्या युतीवर मंत्री उदय सामंतांनी टीका केली. निकालानंतर राज ठाकरेंना पश्चाताप होईल असं सामंत म्हणाले, तर मनसेला अपेक्षित जागा मिळणार नसल्याचं भाकीतही सामंतांनी केलं. ज्या जागा आवश्यक मनसेला आहेत ते त्या ठिकाणी मिळणार नाहीत असं माझं जे आमची मित्रमंडळी आहेत, आमचे जे कोण सोर्सेस आहेत, सूत्र आहेत, त्यांच्याकडनं आम्हाला कळतंय. त्याच्यामुळं मी अगदी ठामपणानं सांगतो की मनसे आणि युबीटी ही जी युती झालेली आहे, नक्की या तिकीट वाटपानंतर राजसाहेब ठाकरेंना आणि मनसेच्या लोकांना पश्चाताप होईल. ठाणे महापालिकेत मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची युती झाल्याची माहिती मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिली. ठाणे महापालिकेतील जागांचा फॉर्म्युलाही ठरला असल्याचं त्यांनी म्हटलं. आज रात्रीपर्यंत ठाण्यात युतीची घोषणा होणार असल्याचं जाधव म्हणाले. लवकरच एबी फॉर्म वाटप करण्यात येणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. आमचा फॉर्म्युला जो आहे तो कंप्लीट झालेला आहे. आता फक्त घोषणा करणं बाकी आहे आणि आज रात्रीपर्यंत त्या घोषणा देखील आमच्याकडनं होतील. आणि मला असं वाटतं की युतीच्या ज्या गोष्टी बाकी आहेत ती त्यांनी कराव्यात. आमच्याकडनं आमचं जे एकत्रित राहण्याचं जे आम्ही ठरवलंय त्याच्या बाबतीतल्या ज्या काही हे आहेत त्या आमच्या पूर्ण आहेत. सध्या मनसेकडून कशी प्रकारची तयारी असेल ठाण्यामध्ये? आत्ताची जी तयारी आहे ही जागा सोडवणं आणि जागा वाटप या दोन गोष्टींकडे तयारीचा भाग हा 30 तारखेनंतर सुरू होईल. मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा झाली, मात्र तरीही उमेदवारी जाहीर होत नसल्यानं शिवतीर्थवर इच्छुकांची मोठी गर्दी झाली. मुंबई वगळता इतर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना एबी फॉर्मचं वाटप केलं जातंय, मात्र मुंबईतील उमेदवारांना एबी फॉर्म कधी मिळणार असा सवाल पदाधिकारी विचारतात. या पार्श्वभूमीवर मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे यांनी राज ठाकरेंसोबत चर्चा केली. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती झाल्यानंतर आता मनसे ॲक्शन मोडमध्ये आली. मनसेकडून आता प्रचारासाठी तयारी सुरू आहे. अशातच उद्या मुंबईतील रंगशारदा इथं मनसेचा मेळावा पार पडेल. मनसे अध्यक्ष राज ठाकरे या मेळाव्याला संबोधित करतील. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष असेल. उद्धव ठाकरेंनी भाजपावर निशाणा साधला. भाजपचा वाईट अनुभव आल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. त्यामुळे काहीही झालं तरी अनाकोंडा भाजपला हरवायचाच असा निर्धार उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवला. विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, उपविभाग प्रमुख यांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी भाजपवर घणाघात केला. आजपर्यंत आपला भारतीय जनता पक्षाने तर दुरुपयोग करून घेतला. काँग्रेसचाही अनुभव तुम्हाला आलेला आहे आणि आपण इतक्या वर्षांनी मराठीसाठी आणि महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युती केली. दरम्यान अनाकोंडा अब्दाली बोलण्याआधी स्वतःकडे पहा. तसंच औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष असलेल्यांनी अब्दालीची भाषा करू नये असं भाजपचे नेते नवनाथ बन यांनी म्हटलंय. वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचार सोडल्यामुळे हा मराठी माणूस तुमच्यापासून दूर गेला आणि तुम्ही काय अनाकोंडा आणि अब्दालीच्या गप्पा मारतायत. ज्यांनी स्वतःचा पक्ष गिळंकृत केला ते सगळ्यात मोठा अनाकोंडा तुम्ही आहात. आणि अब्दालीच्या भाषा तर तुम्ही करू नका, कारण तुम्ही स्वतः औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष आहात. महाराष्ट्र धर्म म्हणजे एकतेचा धर्म. तुमचा धर्म हा औरंगजेबचा आणि अफजल खानाचा आहे, हे महाराष्ट्राने ओळखलेलं आहे. मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली 35 जणांची यादी जाहीर होण्याची आज शक्यता आहे. काल रात्री उशिरा ही यादी येणार होती, मात्र आयत्या वेळी ती रद्द करण्यात आली अशी माहिती मिळते. आज यादी जाहीर होईल असं पक्षाकडून सांगण्यात आलं. ठाण्यात भाजप आणि शिवसेना युतीची बैठक 3.5 तास चालली. बैठकीत ठाण्यात भाजप आणि शिवसेनेत 33 प्रभागांपैकी 30 प्रभागांवर एकमत झालं, तर 3 प्रभागातील जागांवर अजूनही वाद आहे. भाजपनं शिवसेनेच्या काही सिटिंग नगरसेवकांच्या जागा मागितल्यानं सेनेकडूनही भाजपच्या सिटिंग नगरसेवकांच्या जागेची मागणी केली गेली. वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. तसंच आज जागा वाटप जाहीर करून एबी फॉर्म वाटण्यास सुरुवात केली जाईल अशी माहिती मिळते. ठाणे महापालिकेसाठी भाजप आणि शिंदे सेनेत 3 ते 4 जागांचा तिढा अजूनही कायम आहे. दोन्ही पक्षातील अनेक इच्छुक उमेदवार नाराज असल्याचं पाहायला मिळते. नौपाडा प्रभागातील शिवसैनिकांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली. या प्रभागात 4ही नगरसेवक भाजपचे असल्यामुळे युतीमध्ये मित्रपक्षांना समाविष्ट करून घ्यावं अशी मागणी इथले इच्छुक उमेदवार आणि पदाधिकारी करत आहेत.
जे काय मार्ग काढतील ते प्रामाणिकपणे तो मार्ग काढतील अशी आमची भावना आहे, अपेक्षा आहे आणि स्वामींकडे प्रार्थना करतो की युती झाली आहे तर या युतीमध्ये आम्ही सुद्धा मित्रपक्ष आहोत, त्यांना सुद्धा खूप चांगला वाटा जो काय असेल तो त्याच्या पद्धतीने द्यावा, तरच मला असं वाटतं पुढच्या काही वर्षात सुद्धा इथे काम करण्यासाठी कार्यकर्ता जगेल. भाजप आणि शिवसेनेच्या कोट्यातून आरपीआयला 15 ते 16 जागा मिळाव्यात अशी मागणी रामदास आठवले यांनी केली. कमळ चिन्हावर निवडणूक लढण्यासाठी तयार असल्याचं आठवले यांनी म्हटलंय. महायुतीतील जागा वाटपाच्या चर्चेला बोलावलं नसल्यानं आठवलेंनी आपली नाराजी व्यक्त केली होती आणि याच पार्श्वभूमीवर आता रामदास आठवलेंची समजूत काढण्यासाठी भाजपचे नेते आमदार प्रवीण दरेकरांनी त्यांची भेट घेतली. शिवसेना आणि भाजप मिळून आठवलेंचा योग्य तो सन्मान करेल असं आश्वासन दरेकर यांनी दिलेलं आहे. आठवले साहेब आणि महायुती एक कुटुंब आहे आणि आठवले साहेब यांचा सन्मान निश्चितच आरपीआयचा महायुती करेल. माननीय मुख्यमंत्र्यांचंही विशेष लक्ष आरपीआयच्या संदर्भात त्या ठिकाणी आहे आणि सन्मानपूर्वक त्यांना त्या ठिकाणी जागा देण्याचा आमचा प्रयत्न राहील. मीरा भाईंदरमध्ये शिवसेना भाजप युती होणार नसल्याचं जवळपास निश्चित झालं. भाजप युती करण्यासाठी टाळाटाळ करत असल्यानं प्रताप सरनाईकांनी भाजपला निर्वाणीचा इशारा दिला. 24 तासात युतीची बोलणी करा अन्यथा आम्ही वेगळा निर्णय घेऊ असा इशारा सरनाईकांनी दिला आहे. त्यांचं उत्तर मला आलेलं नाही, परंतु शेवटी आता उद्या आणि परवा 2च दिवस हे फॉर्म भरायला. आता मी वसई विरारचा सुद्धा संपर्क मंत्री आहे. वसई विरारची युती अंतिम टप्प्यात आहे. ठाण्याचा मी स्वतः आमदार आहे, त्यामुळे ठाण्याची युतीसुद्धा अंतिम टप्प्यात आहे. तर ही आज किंवा उद्या सकाळपर्यंत युती होणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही 24 तासाचं अल्टिमेटम दिलेलं आहे की 24 तासामध्ये त्यांनी आम्हाला कळवावं, मग आम्ही आमचा निर्णय घ्यायला आम्ही मोकळे होऊ. वसई विरार महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला धक्का बसला. भाजपचे माजी उपजिल्हाध्यक्ष सचिन राऊतांनी ठाकरे सेनेत प्रवेश केला. ठाकरे सेनेचे नेते विलास पोतनीस यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. भाजपतून थेट ठाकरे सेनेत झालेल्या प्रवेशामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना भाजपची युती झाली. मात्र युतीमध्ये लढण्याची कार्यकर्त्यांची तयारी नसल्याचं समजते. मात्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण युतीत लढण्यासाठी ठाम आहेत. रवींद्र चव्हाण यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. निष्ठावंतांना डावलून आमच्या तोंडाला पानं पुसल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस यांना मी विनंती करतो की याचा विचार महायुती केल्यामुळे आमच्या सगळ्यांचे पत्ते कट केले, पॅनल त्यांना देऊन टाकले. हा अतिशय आमच्यावर अन्याय केलेला आहे, खूप अन्याय केलेला आहे. सर्व कार्यकर्ते आमचे कालपासून आमच्याकडे असंख्य लोक येऊन आमच्याकडे रडतायत, भावना व्यक्त करतात, कोणातून शब्द निघत नाही. हा आमच्यावर झालेला अतिशय मोठा अन्याय आहे. हे कार्य करत असताना ज्यावेळेस प्रत्यक्ष आमची वेळ आली त्यावेळेस युती करून आमच्या तोंडाला पानं पुसण्यात आली. आज मला दुःख होतंय की आज निष्ठावंत आणि एक कार्यक्षम अशा कार्यकर्त्यांवरती जो काय अन्याय होतोय त्यासाठी मी निश्चितच आज नाराज आहे. परंतु माझ्या पक्षश्रेष्ठींनी या गोष्टीची दखल घेऊन पुढे सेनेच्या बाबतीत सावध राहून आणि बाकीच्या कार्यकर्त्यांनी सांगतो मी सावध राहूनच आपण आपली कामं करावी. मनसेची साथ सोडून शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या प्रकाश महाजनांवर पक्षाकडून महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली. महाजनांवर प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. 2 दिवसांपूर्वीच प्रकाश महाजनांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. पुण्यात जागा वाटपामध्ये शिवसेना आणि भाजप पक्षातील तिढा अजूनही कायम आहे. शिवसेनेला हव्या असलेल्या जागा देण्यास भाजप तयार नसल्यानं शिवसेनेचे नेते आणि पदाधिकारी नाराज आहेत. अशातच शिवसेना नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. रवींद्र धंगेकर यांचा मुलगा प्रणव धंगेकर अपक्ष निवडणूक लढण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जात आहे. निवडून न येणाऱ्या जागा भाजप आम्हाला देत असल्याचा आरोप धंगेकरांनी केला. तर पक्षात आपल्या कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा मान राखला जावा अशी मागणी धंगेकरांनी केली. आता तो ठरू झाला, त्याला कसं काय करायचं अजून समजतोय का बघू, आता काय करता येते बघू. पण शेवटी मी शिवसेनेचा करणार हे प्रश्न. मुलगा अपक्ष लढण्याच्या तयारीत आहे, म्हणजे हळूहळू तो त्यात काल माझ्याशी तेच वाद करत होता की मला निवडणूक लढवायची, मी थांबणार नाही. तो अपक्ष लढण्याच्या तयारीत करतो. जे काय होईल तो त्याचा निर्णय आता त्याच्या हातात आहे. त्याला काय घ्यायचं तो त्याला घे.
सोलापुरात महायुतीची समीकरणं बदलली. भाजपसोबत सुरू असलेली चर्चा थांबून शिंदेची शिवसेना अजितदादांच्या राष्ट्रवादीसोबत गेली. राष्ट्रवादीचे संपर्क मंत्री दत्तात्रय भरणे आणि शिंदेच्या शिवसेनेचे माजी मंत्री सिद्धराम मेहत्रे यांच्यात युतीबाबत चर्चा झाली. दोघांचं 50-50% फॉर्म्युला ठरलेला आहे. आम्ही दोघं मिळून महापालिकेच्या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत आणि ह्या महापालिकेवर शिवसेना आणि राष्ट्रवादी दादा यांचं महापौर निश्चितपणे बसेल असं आमचं खात्री आहे. त्यासाठी समविचारी पक्ष म्हणून आम्ही दोघं एकत्र आलेलो आहोत. कोणी लहान मोठा नाही, भाऊ नाही, दोन्ही भाऊ समान म्हणजे जुळे एकदमच बाहेर पडलेले असं 50-50% फॉर्म्युला ठरलेला आहे. कोल्हापूर पालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस नेते सतेज पाटलांनी उमेदवारांना विनंतीवजा इशारा दिला. प्रभाग हा 4 उमेदवारांचा असणार आहे, त्यामुळे सगळेच उमेदवार सर्व ठिकाणी पोहोचणार नाहीत. त्यामुळे मतं मागताना संपूर्ण पॅनल म्हणून मतं मागा अशी विनंती सतेज पाटलांनी केली. तर एकच उमेदवार निवडून आला तर बाकी उमेदवारांसाठी सतेज पाटलांनी हा विनंतीवजा इशारा दिलेला आहे. माझी इच्छुकांना विनंती आहे की कोण एक मत तुम्हाला देतो म्हणजे तर घेऊ नका. एका मतानं तुम्ही निवडून येत नाही, तुम्ही पॅनेललाच मत मागितलं पाहिजे. हे माझं 100% तुम्हाला सांगणं त्या ठिकाणी असतं, 100%. आणि मी जाहीरपणे तुमच्या इच्छुकांना सांगतो, उद्या जर मला धोका झाला, 3 मधला एक कोणतरी उमेदवार पडला आणि मला लक्षात आलं की एका उमेदवारानं तिथं जास्त मतं घेतली तर पॅनेलला घेतली नाही, त्याचा त्या दिवशी निवडून आलेल्या दिवशी राजीनामा असणार. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. सोलापुरात काँग्रेसला मोठा धक्का बसला. सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसनं उमेदवारांची पहिली यादी अधिकृत जाहीर केली. मात्र अधिकृत उमेदवार जाहीर झाल्यानंतर काँग्रेसच्या उमेदवार फिरदौस पटेल यांनी एमआयएममध्ये प्रवेश केला. खासदार प्रणिती शिंदेच्या निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या फिरदौस पटेल यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर थेट एमआयएममध्ये प्रवेश केला. 2017 मध्ये सोलापूर महापालिकेत फिरदौस पटेल काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या होत्या. काँग्रेसमध्ये आम्ही गेल्या 15 वर्षापासून काम करतो. तुम्ही बघितली परिस्थिती मागच्या लोकसभा विधानसभेमध्ये काय झाले, तर राहणीमान वागणूक या पद्धतीने देणे. फिरदौस पटेल निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काँग्रेसमध्ये राहिले असतात. ज्या दिवशी तुम्हाला काँग्रेस कमिटीमध्ये तिने मुलाखत द्यायसाठी येतो आणि त्यांनाच तुम्ही एकट्याला विचारतो तुम्ही निष्ठावंत आहे का, आणि स्टंट करू नका, तुम्ही काय स्पष्ट बोला तुम्ही. मग इतके दिवस थांबून तुमच्यावर फॉर्म भरण्यासाठी आलेच नसते ना तुम्ही. जर तुम्ही काँग्रेस सोडत असते तर आलेच नसते. पण आमच्या सगळे फॅमिली, आमच्या वार्डाचे सगळे नागरिक ठरवले आहेत की फिरदौस पटेल एमआयएममध्ये जाणार आहेत. आपल्या सगळ्यांना माहीत आहे काँग्रेसमध्ये थोडंसं माझ्याबद्दल जे एकीकडे काँग्रेसच्या उमेदवारांनी एमआयएममध्ये प्रवेश केला तर दुसरीकडे एमआयएमचे प्रदेश कार्याध्यक्ष फारुख शाबदी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. सोलापूर मध्य विधानसभेतून फारुख शाबदी 2 वेळा निवडणुकीच्या रिंगणात होते, त्यामुळे एमआयएमला हा मोठा धक्का मानला जातोय. सांगली महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 19 मधून भाजपनं उमेदवारी डावलल्याचे संकेत मिळाल्यानं माजी नगरसेविका उषा अशोक पवार यांनी नाराजी व्यक्त केली. रक्तानं पत्र लिहित मुख्यमंत्री फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे याबाबत त्या तक्रार करणार आहेत. भाजपच्या सर्वेत आपण आघाडीवर होतो तरीही आपला विचार झाला नसल्याचं उषा पवार म्हणाल्या. भाजपची एकनिष्ठ असताना एका गुंडाच्या 302 खाली गुन्हा नोंद असलेले, त्याच्यावर अनेक गुन्हे नोंद असलेल्या एका गुंडाच्या आईला आणि त्याच्या घरातल्या व्यक्तीला तिकीट दिलं गेलं जाते आणि तो माझ्यावर अन्याय झाला आहे आणि हा अन्याय मी सहन करू शकत नाही. म्हणून मी माझ्या स्वतःच्या रक्ताने हे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्याचबरोबर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना हे मी पत्र लिहिलं आहे. त्यांनी माझा योग्य विचार करावा व मला न्याय द्यावा. आणि या बातम्यांसोबत